ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे। फक्त EVM मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे, जे गॅरंटेड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून EVM मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे EVM मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातोय। ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे EVM मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढा इशारा आम्हाला द्यायचा है। 2024 के जो महाराष्ट्र के अंदर जो इलेक्शन हुए 288 मतदार संघ थे पूरे महाराष्ट्र के अंदर 288 की जगह पर इन्होंने 40,000 का घोल करे हुआ है। इलेक्शन कमिश्नर इसमें मिले हुआ है। इलेक्शन कमिश्नर मिलने के बाद ही ये जो निर्णय आया ये निर्णय हमारे पूरे जनता को मान्य नहीं है। क्यों कि इलेक्शन कमिश्नर ने जो 40,000 का जो घोल करे हुआ है, ये जो 6 बजे के बाद वो 75 लाख वोटों का जो बता रहे हैं कि 6 से 12 बजे तक 75 लाख वोटों कहां से बढ़े, तो ये EVM में जो बढ़े हुए हैं ये EVM इसके लिए हम चाहते हैं हिंदुस्तान के अंदर बैलेट पेपर पे मतदान होने को होना, क्योंकि अगर बैलेट पेपर पे मतदान होगा तो ही देश बचेगा, नहीं तो ये देश के ये जो गवर्नमेंट है ये गवर्नमेंट खुद चाहती है कि देश के टुकड़े होने को ना। इसके लिए पूरी जनता चाहती है कि ये देश यहाँ से ये EVM मशीन हटने को मांगता और EVM के वजह से ही ये जो गवर्नमेंट है ये हिंदुस्तान का बच्चा बोल रहा है कि EVM में फॉल्ट करके इन्होंने ये जीते हुए करके देखो, ये जितने भी जीते हुए इनके ऊपर इनकी हंसी नहीं है, इनको मालूम है। और मैंने अभी हमारे पूरे हिंदुस्तान के अंदर इन्होंने जो बाहर जो पूरे मशीना के अंदर के ये उड़ा दिया है, उन्होंने डाटा तैयार करके रखे हुआ था वो डाटा उड़ा दिया है। जो 6 बजे के बाद जो 75 लाख वोट जो बढ़े हुए इसमें घपला हुआ है और इसके लिए जनता आज यहाँ सब हम जमे हुए हैं। आज सुबह से पूरी जनता जमी हुई है और EVM हटाने को मांगता है। इसे हम कलेक्टर के पास जा रहे हैं, कलेक्टर से मांग करेंगे और आने वाले दिनों में बैलेट पेपर पे इलेक्शन होने को ना, जब ही देश बचेगा। जय हिंद, खुदा हाफिज, जय महाराष्ट्र। सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठे गेली। जेव्हा हे सगळं बघितलं ही लोक पुढे येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं JP सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणतायत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या EVMच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतंय आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत। माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक 5, 15 आणि 25 अनुक्रमांक हे 3 बूथ VVPAT मोजावे, अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा। त्याच्यामध्ये सावरगाव आहे, त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे। नंतर लोकांच्या लक्षात आलं की VVPATची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मॉक पोल होणार, तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोकभग्न जनता झाली आहे। आमची मतं कुठे गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन JP सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।